आता अमेरिकेचं युद्ध सुरू आहे, पण फायदा मात्र रशियाचा होतोय. कसा तेही बघूया. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशी एक म्हण मराठीमध्ये. त्याचा प्रत्यय सध्या व्लादिमीर पुतीन यांना येतोय. कारण इराण युद्ध सुरू होण्या अगोदर रशियाचं तेल खरेदी करणं कठीण होतं. पण युद्ध सुरू झाल्यापासून रशियाकडनं तेलाची मागणी वाढली आहे. कारण होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे सगळे देश तेलाचे अन्य स्रोत शोधतायत. त्यामुळे रशिया आता चढ्या दरानं तेल विकतोय. यानं रशियाच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी मिळाली आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेनं रशियावर निर्बंध लावले होते. त्यामुळे भारतासारखे काही अपवाद वगळता अन्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणं बंद केलं होतं. आता मात्र रशियन सरकारची तिजोरी पुन्हा भरायला सुरुवात झाली. या युद्धामुळे रशियाचा फायदा नेमका कसा झालाय बघूया. इतके दिवस रशियाकडून तेल घेऊ नका असं सांगणाऱ्या अमेरिकेनं आता मात्र निर्बंध उठवले. त्यामुळे भारतासह अनेक देश रशियाकडून अधिक तेल खरेदी करू लागले. युद्धामुळे तेलाचे दर वाढले, त्यामुळे रशियाच्या नफ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली. गेली 4 वर्ष सुरू असलेल्या युक्रेन युद्धामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडतोय. अलीकडे युद्ध लढण्यासाठी पैशांची चणचण जाणवू लागली होती. पण इराण युद्धामुळे तेल विक्री वाढल्यामुळे युद्धासाठी पैसे जमायला सुरुवात झाली. युक्रेनला अमेरिका आणि इस्रायल ड्रोन पुरवत होते. पण इराण युद्धात यातले बहुतांश ड्रोन वापरले गेले. परिणामी युक्रेनला पुरवण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलकडे आता पुरेसे ड्रोन नाहीयेत. त्यामुळे युक्रेनच्या अडचणी वाढल्यात. हा रशियाचा फायदा आहे. शिवाय इराणचं रशियावरचं अवलंबित्व वाढलंय. कारण तंत्रज्ञान, लष्करी रसद यासाठी इराण आधीपासूनच रशियावर अवलंबून होतं. युद्धामुळे इराणला शस्त्रसामुग्रीची अधिक गरज होती. त्यामुळे रशियावरचं अवलंबित्व वाढलं. रशियानं मध्यस्थाची भूमिका बजावावी अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे. तसं झालं तर अमेरिका आणि रशियामधले मतभेद कमी व्हायला मदत होईल. यावेळेस जगातल्या तेलाच्या किमती वाढतात, जसं की युक्रेन युद्धाच्या वेळेस झालं, तर त्यामुळे रशियाला फायदा होतोच. आणि किंबहुना रशियाला हा फायदा होऊ नये म्हणूनच युरोपियन युनियन आणि अमेरिकेचा युक्रेन युद्धानंतर कॉन्शियस असा अटेम्प्ट होता की तेलाच्या किमती वाढता कामा नये, त्या $60 प्रति बॅरलच्या आसपास असाव्या. पण आता जे तेलाचे भडकलेले दर आहेत ते रशियाला डेफिनेटली मदत करणार आहेत. किंबहुना जगातल्या तेलाचे दर अजून वधारू नयेत म्हणून अमेरिकेने कित्येक देशांना की रशियाचं तेल घेण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु हा शॉर्ट स्पॅनचा इम्पॅक्ट आहे. काही लोक असं म्हणतात की अमेरिकेला इराण लवकर घेता येईल अशी अपेक्षा होती आणि मग इराणमधल्या ज्या तेल खाणी आहेत त्यातलं तेल त्यांना सस्टेनेबली ग्लोबल ऑइल सप्लायमध्ये रिलीज करता येत होतं. आत्ताचं इराणचं तेल हे लेजिटिमेट चॅनल्स म्हणून जात नव्हतं, म्हणून ते चीन आणि तेही शॅडो बँकिंग प्लॅटफॉर्म्स म्हणून घेण्यात येत होतं. पण ज्यावेळेस इराणचं तेल लेजिटिमेट चॅनल्स म्हणून ओव्हरऑल जगासाठी ओपन होईल त्यावेळेस तेलाच्या किमती अजून खाली जातील आणि त्यामुळे रशियाचा युक्रेन लढण्याचा रिझॉल्व अजून कमी होईल अशी मांडणी काही लोक करतायत. आणि त्याला सपोर्ट म्हणून ते एक सांगतायत की अमेरिकेने इराणवरील बऱ्याच ठिकाणी हल्ला केला असेल, तेहरानमधील ऑइल डेपोवरील हल्ला केला असेल, तरी त्यांनी इराणमधली खर्ब हे जे बेट आहे जिथं त्यांच्या मेन रिफायनरी आहे त्याच्यावर अजून अटॅक केलेला नाही. किंवा मरून ऑइल फील्ड, अहवाज ऑइल फील्ड किंवा घाटसरान ऑइल फील्ड याच्यावरही अमेरिकेने सिग्निफिकंट असे हल्ले केलेले दिसत नाहीयेत. त्यामुळे या तथ्याला पुष्टी मिळते की अमेरिकेला लवकरात लवकर इराणचं ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कॅप्चर करून ते लेजिटिमेट चॅनल्स मधनं जगभरात रिलीज करून त्या मानाने त्या योगाने तेलाच्या किमती कमी करून त्यावर रशियाचं प्रेशर त्यांना बिल्ड करता येईल.